नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी फराळाची सिरीज सुरू होतीये आणि त्यातलीच आज पहिली गोड रेसिपी बनणार आहे। साठा न वापरता, रवा न वापरता, कमी तुपाचा वापर करून आणि लेयर्स सुद्धा न करता खारीपेक्षा सुद्धा अतिशय खुसखुशीत, भरपूर लेयर्सवाले आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट न बनणारे चिरोटे कसे बनवायचे। फक्त 2 कप मैद्यापासून 50 ते 55 चिरोटे बनवून तयार होतील। वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे फराळाची जरी ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा ते खूप उपयोगाचं ठरणार आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एका परातीमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे। मेजरिंग कपचा जो 1 कप असतो ना, त्याने 2 कप मैदा घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 240 ते 250 ग्रॅम मैदा आहे। कोणताही पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी मैदा सुरुवातीला चाळूनच घ्यायचा। तर मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे। यामध्ये आपण रव्याचा वापर करणार नाही। रव्याचा वापर केला तर खुसखुशीतपणा कमी होतो आणि कुरकुरीतपणा वाढतो। यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतलेली आहे। आता बरेच जण चिरोट्यांवरती पिठी साखर न टाकता असेच खातात किंवा चहा सोबत खातात, तर त्यासाठी यामध्ये थोडं तरी मीठ वापरायचं, म्हणजे चवीला सुद्धा छान बनतात। आता यासाठी तुपाचं प्रमाण किती घ्यायचं, तर इथे मी पाव कपला 2 चमचे कमी आळलेलं तूप घेतलेलं आहे। हे तूप मी फक्त वितळवून घेते आणि पुन्हा मी हे तुम्हाला मोजून दाखवते, म्हणजे आळलेलं आणि वितळवलेलं तुपाचं प्रमाण लक्षात येईल। तर हे पहा, तूप वितळवून घेतलेलं आहे, पुन्हा पाव कप वाटीमध्ये काढून घेतलं। हे पहा, पाव कपला 1 चमचाभर कमी वितळवलेलं तूप आहे। तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि या पिठावरती काढून घेतलं। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हातानेच व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे हे गरम गरम तूप सगळ्या मैद्यामध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि मग चिरोटे सुद्धा खुसखुशीत व्हायला, नाजूक व्हायला खूप मदत होते। 250 ग्रॅमचं वजन मी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे सगळं साहित्य सुद्धा घेतलेलं आहे। अर्धा किलो प्रमाणात बनवायचे असतील तर याच्या दुप्पट साहित्य लागेल। यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि थोडंसं मऊ असं भिजवून घ्यायचं। आपल्याला पुरीसारखं घट्टसर कणिक भिजवायची नाही। पाणी सुद्धा रूम टेम्परेचरचंच वापरलेलं आहे, गरम पाणी यामध्ये वापरायचं नाही। तर हे पहा, साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला हवी, जास्त घट्टही नाही किंवा जास्त सैलसरही नाही। मैदा असल्यामुळे जास्त मळत बसायची सुद्धा गरज लागत नाही, लगेचच यातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि त्यामुळेच मैद्याची कणिक पटकन मऊ होते किंवा रबरासारखी कन्सिस्टन्सी येते। आता झाकण ठेवायचं आणि फक्त 5 मिनिटे भिजवून घ्यायचं। जास्त वेळ याला भिजवायचं नाही, मैदा असल्यामुळे खूप सैलसर व्हायची शक्यता असते। खूप सैलसर झालं तर लाटताना सुद्धा व्यवस्थित पुढं सरकत नाही, आकसलं जातं। याचे 2 भाग करून घेतले। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साठ्याचा वापर आपण करणार नाही, तर त्याऐवजी आपल्याला फक्त कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर अगदी बारीक दळून घेतलेलं तांदळाचं पीठ वापरायचं, पण मैदा शक्यतो वापरायचा नाही। आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर किचन ओट्यावरतीच मी घेतलेलं आहे। मोठी आणि पातळ चपाती याची लाटून घ्यायची, त्यामुळे ओटा सुद्धा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा। आपण याची एक एक चपाती लाटून घेणार नाही, त्यामुळे वेळ सुद्धा वाचणार आहे। लाटायची पद्धत सुद्धा तुम्ही पाहू शकता। हलक्या हाताने लाटणं वरती सरकवायचं आणि ते तसंच हलक्या हाताने रोल करत आणायचं, म्हणजे अगदी पातळ लाटलं जातं, लाटताना त्रास सुद्धा होत नाही आणि हे आकसत सुद्धा नाही। आता याचा लगेचच आपल्याला रोल करून घ्यायचा नाही, तर याला आता आयताकृती आकारामध्ये कट करून घ्यायचं। तर त्यासाठी याच्या 4 बाजू मी कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला साधारण अंदाज येत असेल किती पातळ मी हे लाटून घेतलंय। जितकी पातळ सुरुवातीलाच ही चपाती आपण लाटून घेऊ, तितक्याच लेयर सुद्धा पातळ बनतात, त्यामुळे चिरोटे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, खुसखुशीत बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाहीत, त्यामुळे थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ पडत नाहीत। आता यावरती साठ्याचा वापर करायचा नाही, फक्त 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर पसरवून घेतलेला आहे। याचा रोल करताना थोडासा काळजीपूर्वक करायचा, यामध्ये जास्त पोकळी जागा राहता कामा नये। तर त्यासाठी हलक्या हाताने दाबत दाबत हे फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे ज्या मधल्या आतल्या लेयर्स असतात ना, त्या व्यवस्थित चिकटल्या जातात आणि मग चिरोटे तळताना त्याच्या लेयर्स अशा तेलामध्ये वेगळ्या झाल्यासारखं दिसत नाही। हे पहा, या पद्धतीने हलक्या हाताने दाबत दाबत याचा घट्ट रोल करून घ्यायचा। अर्धा ते 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पसरून घ्यायचं आणि असा घट्ट रोल करून घ्यायचा। आयताकृती आकारामध्ये कट न करता असाच याचा जर रोल करून घेतला तर शेवटच्या टोकाची जी निमुळती जागा शिल्लक राहिलेली असते ना, तेवढीच ती रोलला चिकटली जाते आणि त्यामुळे मग रोलची ज्यावेळी आपण काप करायला जातो त्यावेळी जी शेवटची लेयर असते ना, ती चिकटत नाही आणि मग तेलामध्ये टाकल्यानंतर शेवटची लेयर वेगळी होते। शेवटच्या टोकाला थोडीशी जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर लावून रोल करून घेतला। आता शेवटची जी बाजू आहे ना, त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं।
बोटाच्या साह्याने अगदी थोडं थोडं पाणी लावायचं, जास्त पाणी याला लावायचं नाही. आता हा रोल व्यवस्थित चिकटवून घ्यायचा. शेवटची लेअर अजिबात तेलामध्ये वेगळी न होण्यासाठी या पद्धतीने थोडंसं पाण्याचं बोट घेऊन रोलला ही बाजू व्यवस्थित चिकटवून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने थोडं थोडं पाण्याचं बोट घ्यायचं आणि असं हे चिकटवून द्यायचं. माझ्या माईकचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला कदाचित क्लिअर येत नसेल. तुम्ही पाहू शकता एकसारख्या आकाराचा आपला रोल बनून तयार झालेला आहे. जर आपण ही चपाती कट करून घेतली नसती, असाच याचा रोल करून घेतला असता तर दोन्ही बाजू निमुळत्या झाल्या असत्या आणि दोन्ही टोकाच्या बाजू मग खूप कट कराव्या लागतात. त्यामुळे ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि असाच याचा रोल करून घ्या. आता याचे काप करून घेऊयात. दोन्ही टोकाचं थोडं थोडं मी कट करून घेतलेलं आहे. एक बोटाच्या अंतराने हे काप करून घ्यायचे, म्हणजे चिरोटे एकाच आकाराचे एकसारखे बनून तयार होतील. तुम्ही पाहू शकता किती लेयर्स याच्या तयार झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या लेयर्स अगदी पातळ आहेत. त्यामुळे आतपर्यंत हे चिरोटे व्यवस्थित तळले जाणार आहेत, कच्चे राहणार नाहीत. तेलसुद्धा यामध्ये साठून राहणार नाही, त्यामुळे चिरोटे खूप दिवस टिकतील आणि खूप महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होणार नाहीत. तर या पद्धतीने सगळे काप करून घ्यायचे. आता 2 कप मैद्यापासून जास्त प्रमाणात चिरोटे कसे बनवायचे? एक तर या रोलचे काप छोटे छोटे करून घ्यायचे आणि हे बनलेले गोळे आहेत ना, ते सुद्धा पातळ लाटून घ्यायचे. आता लाटून घेताना सुद्धा थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं किंवा नाही टाकलं तरी सुद्धा व्यवस्थित लाटून घेता येतं. लाटायच्या अगोदर बोटांच्या साह्याने हलक्या हाताने मधोमध दाबून घ्यायचं. म्हणजे काय होतं, या ज्या लेयर्स आहेत ना त्या चिरोट्यांच्या बरोबर मधोमध राहतात, कडेला जात नाहीत. हलक्या हाताने पातळ लाटून घ्यायचं, जास्त जाड ठेवायचं नाही. यामध्ये जर साट्याचा वापर केला तर आपल्याला माहितीच आहे, साटा वापरलेला कोणताही पदार्थ खूप तेलकट बनतो. दुसरी गोष्ट म्हणजे साटा बनवताना सुद्धा त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप तरी घालावं लागतं. मग तुपाचं प्रमाण सुद्धा यामध्ये वाढतं आणि तुपाचं प्रमाण वाढलं तर चिरोटे खूप तेल पितात. साटा वापरलेला कोणताही पदार्थ तेलामध्ये टाकताच तेलामध्ये पीठ पसरल्यासारखं होतं. साट्यामध्ये वापरलेलं जे कॉर्नफ्लॉवर असतं ना, ते तेलामध्ये लगेचच पसरलं जातं आणि त्यामुळे तेल सुद्धा खराब व्हायची शक्यता असते. या पद्धतीने जर चिरोटे बनवले तर तेलामध्ये अजिबात पीठ पसरल्यासारखं दिसत नाही. आणि हे पहा, लाटताना सुद्धा आपल्याला पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर लावायची गरज लागत नाही. साटा वापरलेला असेल तर लाटताना पोळपाटाला आणि लाटण्याला हे खूप चिकटतं आणि ते चिकटू नये म्हणून आपण जास्त पीठ लावून हे लाटून घेतो आणि मग ते जास्तीचं जे पीठ आहे ते सुद्धा मग तेलामध्ये पसरू शकतं. यामध्ये असं काही व्हायची शक्यताच राहत नाही. एक तर लाटायला खूप सोपं पडतं, कारण चिकटून बसायचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा खूप कमी वापर होतो. आणि हे पहा, तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात कुठेही पीठ पसरल्यासारखं मग दिसत नाही. तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. थोडासा गॅसची फ्लेम कमी केली आणि त्यानंतर हे चिरोटे तळून घ्यायचे. याच्या आपण अगदी पातळ लेयर्स करून घेतलेले आहेत आणि हे पातळ लाटून सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. लगेचच याचा रंग बदलू शकतो. तेलातले बुडबुडे कमी झाले, हलकासा रंग बदलला की काढून घ्यायचे. चिरोटे तळताना सुद्धा गडबड करायची नाही, कारण यामध्ये लेयर्स आहेत आणि लेयर्स असल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे. तरच हे खुसखुशीत होणार आहे आणि खूप दिवस टिकणार आहे. तेलामध्ये सोडल्यानंतर एकतर झाऱ्याने यावरती तेल शिंपडायचं किंवा झाऱ्यानेच हलक्या हाताने तेलामध्ये बुडवायचं. म्हणजे काय होतं, लेयर्सच्या आतमध्ये तेल जातं आणि त्या लेयर्स सुटायला किंवा मोकळ्या व्हायला खूप मदत होते. हे पहा, मस्त याच्या लेयर्स दिसत आहेत. कढई जर मोठी आणि पसरट असेल तर एका वेळी 3 ते 4 चिरोटे तळून घेऊ शकता. त्यामुळे हे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तेलामधून काढून घेताना सुद्धा तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं, जाळ्यामध्ये ठेवायचे. 10 ते 15 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे सगळं तेल निथळलं जातं. तर या पद्धतीने सगळे चिरोटे आता बनवून झालेले आहेत. थोडेसे हे आता थंड झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भरपूर लेयर्सवाले अतिशय नाजूक चिरोटे बनून तयार झालेले आहेत. साहित्याचं हे प्रमाण घेतलं, टायमिंग व्यवस्थित ठेवलं तर अगदी परफेक्ट चिरोटे बनून तयार होतील. तुम्ही पाहू शकता बरोबर मधोमध याच्या लेयर्स बनलेल्या आहेत, कडेला अजिबात गेलेल्या नाहीत. थोड्याशा गरम असतानाच यावरती पिठी साखर चाळून घेऊ शकता किंवा आवडत असेल तर थोडंसं शुगर सिरप सुद्धा यावरती घेऊ शकता. हे चिरोटे खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत बनतात, त्यामुळे असेच कोरडे खाल्ले तरी सुद्धा चवीला छान लागतात. पूर्णपणे थंड झाले की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. शेवटचा चिरोटा संपेपर्यंत हे असेच खुसखुशीत राहतील. 2 कप मैदा घेतलेला होता, अगदी वरचेवर पीठ भरून घेतलेलं होतं, दाबून दाबून सुद्धा घेतलेलं नव्हतं. आणि हे पहा किती चिरोटे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात यावरती तेल दिसत नाही, अजिबात हे तेलकट बनत नाहीत. 1-2 चिरोटे तोडून सुद्धा दाखवते.
अतिशय नाजूक, खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत, तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील असे हे चिरोटे बनून तयार झाले. हे पहा, याची एक एक लेअर वेगळी होत आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलं गेलेलं आहे. यामध्ये साठा वापरलेला नाही, रवा नाही, कमी तुपामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये अगदी परफेक्ट चिरोटे बनून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.